दरम्यान भारत इंग्लंड सामन्याच्या तिकीट विक्रीबाबत परिषदेत मुद्दा उपस्थित करण्यात आलाय। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मनमानी कारभाराबद्दल विधान परिषदेत आमदारांनी संताप व्यक्त केलाय। सनदी अधिकाऱ्यांना पोलिसांना तिकीट मिळतात, पण आमदारांना पास मिळत नसल्याची आमदारांची खंत आहे। भारत इंग्लंड सामन्याच्या या तिकीट विक्रीबाबत आता विधान परिषदेत मुद्दा उपस्थित करण्यात आलाय। दरम्यान विधानसभेत आमदारांकडून तिकीटची मागणी करताना कोण काय म्हणाले आपण पाहूयात। सभापती महोदय, पोलीस अधिकारी असतील किंवा सनद अधिकारी असतील, IAS असतील, कलेक्टर असतील, यांची सोय व्यवस्थित होते, पण लोकप्रतिनिधीची होत नाही। सभापती महोदय, आपल्या माध्यमातून सर्व लोकप्रतिनिधींना पण हे सामना बघण्यास देखील या निमित्ताने तिकीट हे उपलब्ध व्हायला पाहिजे। सभापती महोदय, नाहीतर अन्यवेळी काय होतो का एवढी मॅचेस होतात आणि आम्ही फक्त टीव्हीवर बघतोय आणि जे नाही आहे ती लोक तिकडे बॉक्समध्ये बसलेले दिसत आहेत। आम्हाला आनंद झाला असता तुमचे आता बंधू अध्यक्षासाठी राहिले असता, आम्हाला मस्का लावता आला असता। सभापती महोदय, योगायोगाने BCCIचे उपाध्यक्ष देखील या सभागृहामध्ये मंत्री आहेत। सभापती महोदय, उपाध्यक्ष BCCIचे उपाध्यक्ष आणि खजिनदार असताना साहेब, सभापती महोदय, आशिषजी ते मंत्री महोदय पण आहेत, ते माजी आहेत। माझ्या मागे आता सेक्रेटरीज बसलेले आहेत, त्यांनी 1-2 लोकांची सोय केलेली आहे, पण त्यांना मस्का लावल्यानंतर सोय करावी लागते, तो प्रॉब्लेम आहे। मग त्यांनी ती केलेली आहे, त्याच्याबद्दल कौतुक आहे। सभापती महोदय, म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा विषय, हे लोकप्रतिनिधीचा काहीतरी मान राहायला पाहिजे ना, महाराष्ट्र शासनाने केलं पाहिजे ना, ज्यांना बघायला जायचं त्या सर्वांना संधी दिली पाहिजे। सभापती महोदय, आणि म्हणून सभापती महोदय, शासनाने किमान याची दखल घ्यावी। सभापती महोदय, ऐका अध्यक्ष महाराज, 1-2 पासेससाठी आमदार जर मोहताज राहत असेल अध्यक्ष महाराज, तर मग अध्यक्ष महाराज, सर्वांना वाटतं की इंग्रजांना हाकलताना, इंग्रजांचा पराभव पाहताना आम्ही होतो की नाही माहित नाही, पण आज इंग्रजांचा पराभव पाहताना साक्षीदार राहावं हा जर भाव आमदारांचा असेल, हा देशभक्तीचा भाव सरकारने लक्षात घेऊन, अध्यक्ष महाराज, तुम्ही महसूल मंत्र्यांना निर्देश द्या की 6:30 पर्यंत या पासेसची ज्या आमदारांना रुची आहे, मला पास नको आहे, मी पुन्हा सांगतोय, पण ज्या आमदारांना रुची आहे त्यांना महसूल मंत्र्यांनी पासेस द्यावे। आणि महसूल मंत्र्यांनी सुद्धा माँ जगदंबेचे भक्त आहे, माँ जगदंबेच्या त्या शक्तीचा अवतार घेत बॅरिस्टर वानखेडे सभागृहात त्या मॅचच्या सर्व तिकिटा जर दिल्या नाही, आजच फाईलवर सही करून त्या वानखेडेच्या स्टेडियम मधली तांत्रिक बाजू हे पूर्णपणे लक्षात घेऊन ते स्टेडियम सरकारच्या ताब्यात घ्यावं। स्वाभाविक आहे की आपल्याला सगळ्यांना पासेस तिकीट हव्याच, त्याबद्दल दुमत नाही। हे बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या नावाने झालेलं स्टेडियम आहे, हेही खरं आहे, हेही आपल्याला नाकारता येणार नाही की राज्य सरकारच्या जागेवर हे स्टेडियम उभं राहिलंय। पण या सगळ्याच्या प्रक्रियेमध्ये PWD आणि स्पोर्ट्स डिपार्टमेंट बरोबर मुंबई क्रिकेट असोसिएशन जी संस्था तत्कालीन भारताच्या स्वातंत्र्य अगोदर बनलेली संस्था आहे, त्याच्याशी झालेल्या कराराप्रमाणे ज्या तिकीटं सरकारला, महाराष्ट्र सरकारला देणं बंधनकारक आहे, ती आपण दरवेळेला देतच असतो। ते महाराष्ट्र सरकारच्या प्रतिनिधींकडे जो कोटा कराराप्रमाणे ठरलेला आहे तो हा येत असतो, आणि त्याचं वाटप जे आहे, आता आकडा मला नेमका सांगता नाही येणार, पण कराराप्रमाणे जो आहे तो दिलेला असतो आणि तो आपल्याकडे येतो। जे मागणा महेश बालदी बोलतायत त्यांना तर तिकीट मिळालेले आहेत, आणि महेश बालदीने तर बोलण्याची गरजच नाही, इथे बसलेल्यापैकी कोणाकोणाला तिकीट मिळालं त्याची नाव मी सांगू शकतो। पण आणि त्यामुळे सभा अध्यक्ष महोदय, माझं या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे, सभागृहाच्या भावनेशी सहमत असलं तरी कायदा कायदा आहे। आणि 1995 अशाच प्रकारची आशिषभाई मागणी झाली, मुख्यमंत्र्यांनी 1 तासाच्या आत सर्वच्या सर्व जे इच्छुक आमदार आहेत त्यांना, त्यात मी पण होतो, त्या सर्वच्या सर्व आमदारांना त्या ठिकाणी तिकडची पासची उपलब्धता करून दिली। अध्यक्ष महोदय, तसं आशिषभाई कोण अपेक्षा आमच्या, माझी पूर्ण करणार ते, आता माझी पूर्ण करणार आहे, परंतु अध्यक्ष महोदय, आम्हाला हे आशिषभाई, आम्हाला वाईट, माननीय महसूल मंत्री महोदय, आम्हाला वाईट काय वाटतं अध्यक्ष महाराज, की इथल्या पोलीस कमिशनरकडे 1000 पासेस, इथल्या DGPकडे 1000 पासेस, म्हणजे पोलीस दलाच्या सर्व अधिकाऱ्याकडे तुम्ही कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला म्हणा की मला 5 पासेस पाहिजे,
तो कोणता वरिष्ठ पोलीस अधिकारी तुम्हाला पासेस आणून देतो अध्यक्ष महाराज? जर या राज्यातल्या पोलीस अधिकाऱ्याकडे हजारांनी पासेस असतील तर मग हे राज्याचे मंत्री आहेत ना अध्यक्ष महोदय, आशिष भाई तर मेंबर आहेत ना अध्यक्ष महोदय, ते करतात ना अध्यक्ष महोदय आशिष भाई. परंतु माननीय महसूल मंत्री महोदयांनी हा विषय थोडा सिरियस घ्यावा. आणि मुंबईत आहे म्हणून माननीय सुधीर भाऊंनी मागणी केलेली आहे, मुंबईत आहे म्हणून मागणी केलेली, त्यामुळे ही या मागणीला आमचा पाठिंबा अध्यक्ष महाराज, सुधीर भाऊच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे.